हाय हॅलो एव्हरीवन. मॉर्निंग टाईम आहे. अगदी फ्रेश क्लायमेट आहे. तुम्ही बघू शकता भीमा नदीचा बॅकवॉटर. सकाळी सकाळी आम्ही घरातून निघालो. माझ्याकडे लॅपटॉपची बॅग आणि बाकी साहित्य असल्यामुळे रस्त्यावरती चिखल होता आणि आम्ही टू व्हीलरवर जाऊ शकत नव्हतो, म्हणून आम्ही सगळेजण ट्रॅक्टरमध्ये निघालो आहे. मेन रोड लागेपर्यंत आम्ही ट्रॅक्टरनेच प्रवास केला. सगळेजण खूप छान मूडमध्ये होते. दुपारी लंचसाठी आम्ही आत्याकडे जेवायला चाललो आहे. अगदी निसर्गरम्य वातावरणात खूप छान हिरवळ झाली आहे. पाऊस 2025 यावर्षी मेमध्येच सुरू झालेला आहे. तुम्ही बघू शकता रस्त्याच्या कडेने अगदी छान हिरवळ झालेली आहे. आणि आम्ही पोचलो आहे आत्याच्या घरी. ती मस्त कांदा चिरते आहे. तिने फिश फ्राय केले होते. अगदी क्रिस्पी आणि एकदम टेस्टी होते फिश फ्राय. तुम्ही बघू शकता रस्सा भाजी तिने बनवली आहे. अगदी टेस्टी जेवण तिने बनवलेलं आहे. आमच्याकडे चिलापी हा मासा खूप फेमस आहे. तिने खूप छान अशी बाजरीची भाकरी बनवली होती. मस्त फिश फ्राय, बाजरीची भाकरी, रस्सा भाजी असा हा जेवणाचा बेत बनवला होता. फिश फ्राय, रस्सा भाजी, कांदा लिंबू असा बाजरीची भाकरी असा मस्त बेत. बाहेर पावसाचं वातावरण होतं. अगदी सकाळपासूनच खूप मोठा पाऊस पडत होता. चला तर सगळी ताटं बनवून झालेली. आहा, माशाचा खूप खमंग असा वास येतोय. अगदी डिलिशियस जेवण तयार आहे. फिश फ्राय, रस्सा भाजी, बाजरीची भाकरी, भात, कांदा लिंबू आणि बाहेर मस्त पावसाचं वातावरण. खूप सुंदर. आम्ही सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. अगदी गप्पा मारत खूप वर्षांनी भेटलो. छान अशा गप्पा रंगल्या होत्या. गप्पा मारत खूप छान जेवण केलं. मस्त माशांवर ताव मारला होता. जेवण झाल्यानंतर मी माझ्या आजीबाबांकडे गेले. आजीबाबांना भेटले आणि नंतर माझ्या बहिणीकडे गेले. बहिणीची छोटी मुलगी खूप गॉर्जियस आहे. लहान मुलं देवाघरची फुलं म्हणतात, ते काही खोटं नाही. त्यांच्याकडे बघितलं की मोठ्या माणसांचा पण मूड अगदी फ्रेश होऊन जातो. घरात हसतं खेळतं वातावरण राहतं. ही छकुली बघा किती छान खेळतीये. तिच्याकडे पाहिलं ना की मूड अगदी फ्रेश होतो. घरामध्ये ती खूप हॅपी आणि आनंदी वातावरण क्रिएट करते. तर आम्ही तिच्यासोबत थोड्याशा गप्पा मारल्या, थोडेसे खेळ खेळलो. हाऊ स्वीट. ती आत्ताच बोलायला शिकले आणि मावशी इतकी छान म्हणते, मावची मावची. शिव आणि सावीसोबत आम्ही खूप छान गप्पा मारल्या, त्यांच्यासोबत खेळ खेळलो आणि मस्त गप्पा मारत चहा घेतला. लेक म्हणजे ईश्वराचे अनमोल देणे. लेक म्हणजे अमृताचे बोल, जिच्या अस्तित्वाने होतील सगळेच क्षण खूप अनमोल. अशी ही आमची गॉर्जियस सावी, जिच्या असण्याने घरात अगदी पॉझिटिव्हिटी आणि हॅपी वाइब्स क्रिएट होतात. आम्ही खूप छान खेळ खेळलो, गप्पा मारलो
आणि नंतर मग आम्ही आमच्या घरी निघालो. थँक्यू.